माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. ऑफिसच्या कोपऱ्यात शांतपणे उभं असलेलं ते मशीन आठवते? आपण एक कमांड देतो आणि काही सेकंदात आपल्या हातात एक परफेक्ट डॉक्युमेंट येतं. पण हे होतं कसं? चला, आज याच लेझर प्रिंटरच्या आत दडलेल्या अद्भुत तंत्रज्ञानाचं रहस्य उलगडूया. म्हणजे खरंच प्रकाशाचा एक किरण कागदावर अक्षरं कशी काय करू शकतो? ही खरंच जादू आहे की यामागे काहीतरी भन्नाट विज्ञान आणि इंजिनिअरिंग आहे? चला, आज आपण हेच जवळून पाहूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण एका साध्या कागदाच्या तुकड्याचा प्रवास पाहूया. बघूया तरी तो या प्रिंटरच्या आतल्या चक्रव्यूहातून आपला मार्ग कसा काढतो. ही आकृती बघा. हे फक्त काही पार्ट्स एकत्र जोडलेलं मशीन नाहीये. अहो, हा तर एक प्रकारे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक ऑर्केस्ट्रा आहे. यातला प्रत्येक रोलर, प्रत्येक बेल्ट अगदी अचूक वेळेत एकमेकांच्या तालात काम करतो, जेणेकरून कागद कुठेही न अडकता आपल्या शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचेल. तर सगळी गोष्ट सुरू होते इथून, पेपर ट्रेमधनं. इथे एक पिकअप रोलर नावाचा भाग असतो, जो अगदी काळजीपूर्वक फक्त एकच कागद उचलतो. हे पहिलं पाऊल इतकं महत्वाचं आहे की इथे जर थोडी जरी गडबड झाली ना, तर पूर्ण प्रिंटिंगचं गणितच बिघडू शकतं. आता कागद उचलला गेलाय, पण तो थोडा तिरका-बिरका असू शकतो, बरोबर? मग इथे एंट्री होते रजिस्ट्रेशन रोलर्सची. हे म्हणजे शिस्त लावणाऱ्या पहारेकऱ्यांसारखे आहेत. पुढे जाण्याआधी ते प्रत्येक कागदाला अगदी सरळ रेषेत आणतात, जेणेकरून प्रिंटिंग एकदम परफेक्ट होईल. ओके, कागद तर आपल्या जागेवर पोचलाय आणि एकदम सरळही आहे. पण त्यावर जी इमेज प्रिंट होणार आहे ती तयार कुठे होते? ती जादू घडते कुठे? चला, आता थेट प्रिंटरच्या हृदयातच डोकावून पाहूया, म्हणजेच टोनर कार्ट्रिजच्या आत. आपण जेव्हा हे कार्ट्रिज बघतो तेव्हा ते एखाद्या साध्या प्लास्टिकच्या डब्यासारखं वाटतं, नाही का? पण या साध्या दिसण्यावर जाऊ नका. याच्या आत एक अख्खा छोटासा कारखाना दडलेला आहे, जिथे इमेज बनवण्याचं सगळं काम चालतं. आणि कुठल्याही कारखान्यासारखं ह्या कारखान्यातही काही मुख्य कामगार आहेत. चला, आता आपण ह्या प्रत्येक कामगाराची म्हणजे प्रत्येक पार्टची ओळख करून घेऊ. मग आपल्या लक्षात येईल की प्रत्येक भागाचं काम किती महत्वाचं आहे. हा आहे डेव्हलपर रोलर. सोप्या भाषेत सांगायचं तर हा टोनर पावडरसाठी एक कन्व्हेअर बेल्ट आहे. यावर एक डॉक्टर ब्लेड नावाची एक पाती असते, जी या पावडरचा अगदी पातळ आणि एकसारखा थर तयार करते. आणि हा थर परफेक्ट असणं हे चांगल्या प्रिंटिंगसाठी खूपच महत्वाचं आहे. आता लेझरने आपलं काम सुरू करण्याआधी आपल्याला एक कॅनव्हास लागेल, बरोबर? हे काम करतो प्रायमरी चार्ज रोलर किंवा PCR. हा काय करतो तर ड्रमच्या संपूर्ण पृष्ठभागावर एकसारखा निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज पसरवतो. अगदी चित्र काढण्याआधी आपण जसा कोरा कागद तयार ठेवतो ना, अगदी तसंच. आता आपण येतोय या संपूर्ण प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे OPC, ड्रम. याला आपण एक असा फोटोग्राफिक नेगेटिव्ह समजू शकतो, जो पुन्हा पुन्हा वापरता येतो. इथेच खरी जादू घडणार आहे. याची रचना खूप इंटरेस्टिंग आहे. आतमध्ये एक ॲल्युमिनियमचं सिलेंडर आहे, पण खरी कमाल आहे ती त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या अतिशय पातळ थरांमध्ये. हे थर प्रकाशाला खूप संवेदनशील असतात आणि हो, लेझरच्या किरणांना प्रतिसाद देण्याचं काम हेच थर करणार आहेत. तर या ड्रमवर मुख्यत्वे 3 थर एकत्र काम करतात. बघा, पहिला थर म्हणजे अंडरकोट लेयर, जो एका गोंदासारखा बाकीच्या थरांना ॲल्युमिनियमवर चिकटवून ठेवतो. दुसरा चार्ज जनरेशन लेयर. हा तर केसापेक्षाही 50 पट पातळ असतो आणि हाच इलेक्ट्रिक चार्ज तयार करतो. आणि तिसरा चार्ज ट्रान्सपोर्ट लेयर. हा पारदर्शक असतो, जेणेकरून लेझरची किरणं आतपर्यंत पोहोचू शकतील. या तिघांच्या जुगलबंदीमुळेच ड्रम इलेक्ट्रिक चार्ज पकडू किंवा सोडू शकतो. आणि आता येतो तो क्षण ज्याची आपण वाट बघत होतो. लेझर युनिट एका अदृश्य पेनासारखं काम करतं. ते ड्रमच्या पृष्ठभागावर आपली इमेज रेखाडतं. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. ते काही शाई टाकत नाहीये. उलट ज्या ज्या भागांवर त्याचा प्रकाश पडतो तिथला नेगेटिव्ह चार्ज ते पुसून टाकतं, म्हणजे न्यूट्रल करतं. आणि याच क्षणी डिजिटल डेटाचं रूपांतर एका प्रत्यक्ष इलेक्ट्रोस्टॅटिक प्रतिमेत होतं. आता पुढे काय होतं? हे अगदी साधं विज्ञान आहे. टोनर पावडरवर असतो निगेटिव्ह चार्ज आणि लेझरने ड्रमवरचे काही भाग न्यूट्रल केले आहेत. मग काय, ही निगेटिव्ह चार्ज असलेली पावडर त्या न्यूट्रल भागांना जाऊन चिकटते. शाळेत आपण फुगा केसांवर घासून कागदाच्या तुकड्यांना चिकटवायचो, आठवतंय? अगदी तसंच. आणि बघता बघता ड्रमच्या पृष्ठभागावर पावडरची एक अचूक प्रतिमा तयार होते.
चला, प्रतिमा तर तयार झाली आणि ती ड्रमवरून कागदावर ट्रान्सफरही झाली. पण एक मिनिट, ती अजूनही फक्त पावडर आहे. म्हणजे फुंकर मारली तरी उडून जाईल. तिला कायमचं कागदावर चिकटवण्यासाठी एक शेवटचा आणि खूप महत्वाचा टप्पा बाकी आहे. तर हा पावडर लागलेला कागद आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या स्टेशनवर पोचतो. आणि ते स्टेशन म्हणजे फ्युजर युनिट. कधी विचार केलाय की लेझर प्रिंटरमधून बाहेर आलेला कागद नेहमी गरम का असतो? त्याचं कारण हेच फ्युजन युनिट आहे. हे युनिट प्रचंड उष्णता आणि दाब वापरून टोनरमधल्या प्लास्टिकच्या कणांना अक्षरशः वितळवतं आणि त्यांना कागदाच्या धाग्यांमध्ये कायमचं फिक्स करून टाकतं. जी पावडर काही वेळापूर्वी सुट्टी होती ती आता कायमस्वरूपी त्या कागदाचा एक अविभाज्य भाग बनते. ठीक आहे, तर आता प्रिंटर कसं काम करतं हे तर आपल्याला कळलं. पण या ज्ञानाचा आपल्याला प्रत्यक्ष काय उपयोग? चला बघूया की हे ज्ञान आपल्याला पुढच्या वेळी टोनर कार्ट्रिज निवडताना कसं मदत करू शकतं. साधारणपणे बाजारात 3 प्रकारचे कार्ट्रिज मिळतात. पहिलं, जेन्युइन किंवा OEM. हे स्वतः प्रिंटर बनवणाऱ्या कंपनीनेच बनवलेलं असतं. हे थोडं महाग असतं, पण क्वालिटी आणि कम्पॅटेबिलिटीची पूर्ण गॅरंटी असते. दुसरा प्रकार आहे कम्पॅटेबल. हे दुसऱ्या कंपन्यांनी बनवलेले नवीन कार्ट्रिज असतात, जे तुलनेने स्वस्त मिळतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे रिमॅन्युफॅक्चर्ड, म्हणजे मूळ OEM कार्ट्रिज वापरून झाल्यावर त्याला स्वच्छ करून काही पार्ट्स बदलून पुन्हा भरलेलं असतं. आता निवड कोणती करायची हे पूर्णपणे आपलं बजेट आणि आपल्याला किती विश्वासार्हता हवी आहे यावर अवलंबून आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा प्रिंटरमधून एक गरम कागद बाहेर येईल आणि आपण तो हातात घेऊ, तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा. त्या कागदावर केवळ अक्षरं नाहीत, तर त्यामागे असलेलं अचूक इंजिनिअरिंग, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीची जादू आणि वितळलेल्या प्लास्टिकच्या कणांची एक कथा आहे. ती फक्त एक प्रिंट नाही, तर तंत्रज्ञानाची एक छोटीशी पण अद्भुत कलाकृती आहे.